गुड मॉर्निंग। आजपासून आपला सत्व प्रोग्रामचा तिसरा आठवडा चालू होतोय आणि ह्या तिसऱ्या आठवड्यात आपण ओव्हरकमिंग न्यूट्रिएंट डेफिशियन्सीज याच्याशी रिलेटेड टास्क करणार आहोत। ओके, सो या आठवड्यात तुम्हाला काय करायचं आहे तर दररोज तुम्हाला एक स्पेसिफिक पदार्थ खायचा आहे आणि तो पदार्थ कसा हवा तर आयदर स्प्राउटेड किंवा फर्मेंटेड। ओके, सो स्प्राउटेड म्हणजे काय तर तुम्हाला कुठलीही मोड आलेली धान्य कडधान्य ही तुम्हाला खायची आहे। आता मोड आलेल्या कडधान्यांमध्ये आपण मूग, मसूर, मटकी, चवळी, हरभरा, त्याच्यानंतर छोले, राजमा ह्यापैकी कुठलीही कडधान्य खाऊ शकतो। आपण अगदी काही धान्यांना सुद्धा मोड आणू शकतो बरं का। म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण बाजरी मोड आणून खाऊ शकतो आणि सध्या बाजरीचा सीझन आहे, सो बाजरीची भाकरी तर आपण खातोच, पण त्याबरोबर ह्या फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही ती खाऊ शकता। आणि स्प्राउटिंगला ऑल्टरनेटिव्ह आहे फर्मेंटिंग, तर त्याच्यामुळे तुम्हाला आयदर कुठला तरी स्प्राउटेड पदार्थ किंवा फर्मेंटेड पदार्थ खायचा आहे। मग फर्मेंटेड पदार्थात काय काय येतं तर तुम्ही इडली, डोसा, आंबोळी किंवा धिरड्याचे वेगळे वेगळे प्रकार हे सगळे करू शकता। फक्त अट काय तर ते फर्मेंटेड हवेत, म्हणजे जे काही तुम्ही डाळी किंवा तांदूळ भिजवून ह्यापैकी कुठलेही पदार्थ करणार असाल तर मुळात आधी ते धान्य किंवा डाळी साधारण 8 तास तरी भिजवा, मग ते वाटून 8 ते 10 तास ते आंबवायला ठेवा आणि मग वापरा। आपल्याला ह्याच्यात कशातही सोडा घालायचा नाही आहे। ही आंबवण्याची प्रक्रिया आपल्याला करून मग त्याचा पुढे काही ना काहीतरी फूड आयटम आपल्याला तयार करायचा आहे। बरं, आता ह्या सगळ्याचा ओव्हरकमिंग न्यूट्रिएंट डेफिशियन्सीजशी काय संबंध आहे हे आपण ह्या आठवड्यात बघणारच आहोत। पण ह्यापैकी कुठली तरी एक तरी कृती तुम्हाला रोज करायची आहे। स्प्राउटिंग करून जे पदार्थ तुम्ही स्प्राउट करताय त्याच्या तुम्ही उसळी करू शकता, ते काही मिक्सरमध्ये काढून त्याची कटलेट्स करू शकता। आपण मोड आलेल्या कडधान्यांचं कढण करतो तसं तुम्ही काही करू शकता। आणि अगदी एक सिम्पल हे म्हणजे एवढं एलॅबोरेट फर्मेंटिंग करायला वेळ नसेल तर तुम्ही अगदी रोज ताजं अधमुरं दही किंवा ताकसुद्धा पिऊ शकता। ओके, सो ह्यापैकी काही ना काहीतरी एक आयटम तुम्हाला रोज खायचा आहे आणि तो करताना किंवा खाताना सेल्फी नक्की